मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल वर्षभरानंतर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्तपणे तब्बल 22 वर्षांनंतर नाशिकमध्ये आज एकत्र सभा घेत आहेत। या सभेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। संपूर्ण राज्याला या सभेमध्ये ठाकरे बंधू काय बोलणार याची प्रतीक्षा आहे। मनसैनिकांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय। नाशिकमध्ये मनसेच्या वतीनं सलीम शेख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण एकमेव नगरसेवक आहात, मागच्या वेळेला देखील होतात आणि यावेळेला देखील निवडणुकीच्या रिंगणात आहात। ही आठवण नेमकी कसली आहे मामा? ही आठवणी 2003 सालाची आहे, ज्यावेळेस गौदा पार्कचं भूमिपूजन सोहळा होता। त्या सोहळ्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र भूमिपूजनासाठी त्यावेळेस आले होते, त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि 2003 नंतर तब्बल 22 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्रित जाहीर सभा ती नाशिकच्या अनंत कान्हेरे ह्या मैदानावरती होत आहे। पण आजच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सभेनंतर वातावरण बदलेल अशी अपेक्षा आहे। खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची मनापासून इच्छा होती त्या दोघं भावांनी मराठी माणसासाठी, या महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे। आणि मला वाटतं तशीच इच्छा महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा होती की दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे। आणि ती वंदनीय बाळासाहेबांची इच्छा आणि महाराष्ट्रातील जनतेची आणि मराठी माणसाची इच्छा या दोघं भावांनी या 2025मध्ये ती पूर्ण केली। त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांनी आज त्या आघाडीची घोषणा केलेली आहे। आणि मला वाटतं ही सभा जी होणार आहे, खरं जर आपण जर बघितलं तर ठाकरे परिवाराने नेहमीच नाशिकवरती विशेष प्रेम केलेलं आहे। आपण जर म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेनेचा वर्धापन दिवस असो का शिवसेनेचा मेळावा असो, निवडणुकीची तयारी असो, ती नाशिकमधनं त्या सुरू केलेली आहे। आणि आपण जर बघितलं शिवसेनेच्या 95-96मध्ये शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये आपण महाराष्ट्र बँक, मर्चंट बँक या ठिकाणी त्या भाजप शिवसेनेचं मंत्रिमंडळ होतं 95-96मध्ये। मग मिनी मंत्रालय मर्चंट बँक या ठिकाणी त्या ठिकाणी एक दिवसाचं सर्व मंत्री या नाशिक मर्चंट बँकेमध्ये नाशिकमध्ये उपस्थित होते। आपण बघतोय की या ठिकाणी आज ठाकरे बंधूंची पहिली राज्यातली जाहीर सभा होती आहे। मनसेचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी उत्सुक आहेत आणि त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो जे आहेत, जे जवळपास 20-22 वर्षांपूर्वीचे आहेत, ते देखील आज या सगळ्या मनसैनिक आणि त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आठवणी ताज्या करत असल्याचं बघायला मिळत आहे। आजच्या या सभेमध्ये ठाकरे बंधू नेमका कोणावर निशाणा साधणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।